आरे बीच. हे बघा बघा कोकणचा निसर्ग. हे बघा हे काहीतरी वेगळी तिथे ओटी घ्यायला आलो आहे आणि एकदम सुंदर असे या देवळाचं बांधकाम आहे. हे बघा उकडीचे मोदक आता आलेले आहेत. हाय नमस्कार मित्रांनो, मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. त्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस आंबेकर. आणि आम्ही चाललोय आता गणपतीपुळ्याला चाललोय आणि सगळी लहान मुलं आहेत त्यांना पण घेऊन चाललोय भाच्याना आमच्या फिरायला. आणि बघाच मग गणपतीपुळेची धमाल. आता पूर्ण आम्ही ट्रॅव्हल ब्लॉग पण होईल आणि एक त्या प्लेसचं पण तुम्हाला आम्ही हे करू, दर्शन घडवू गणपतीपुळ्याचं. तर ते व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता पूर्णपणे बघा. चला तर मग मस्त मी रेडी झालोय. आज ड्रेस घातला, आज काही साडी वगैरे घातली नाही. चला काल जरा साडीने मुश्किल होत होतं. चला निघतोय आम्ही आता जायला गणपतीपुळे. साडी वगैरे किती मस्त रेडी झाली आहे वगैरे. कोण बाय कर, मम्मीला बाय कर. बाय बाय. हम लोग निकल गए अभी. मांजर बघ कशी बसली आहे, निघत पण नाही रे. सुंदर अशी गाव आहे तिकडे, निसर्गाच्या सानिध्यात रमत. हा बघा, हा आरेवारी फाटा आहे आणि इथून राईट मारलं की गणपतीपुळे, सरळ गेलो की रत्नागिरी. आणि आता आपण राईट मारलेला आणि हे आहे आरेगाव. श्रीदेव कालभैरव मंदिर आरेगावचं बंगलो बघ किती भारी भारी आहेत ना, मस्त एकदम. गाडी आहे इकडे, आकाश बघा आले मस्त. आणि हा आहे अरबी समुद्र आणि हे आहे आरे बीच. हे बघा पांढऱ्या वाळूचा हा समुद्र किनारा आहे आणि एकदम हिडन आहे, म्हणजे जास्त कोणाला माहिती नाही आहे, लपलेला असा हा समुद्र किनारा. आणि ही जी खालून जाते ही कोतवडे नदी, म्हणजे आमच्या ताईचं जे गाव आहे ना कोतवडे. काल आम्ही जी नदीमध्ये कपडे धुवायला गेलेलो ना, ही नदी. तर हा आहे आरेवारे कोस्टल रोड, समुद्री महामार्ग. बऱ्याच मूवीच्या शूटिंग इकडे झाल्या आहेत. हे बघा हा आहे आरेवारेचा समुद्र किनारा, अथांग अरबी समुद्र. खूप पर्यटक इथे येतात आपल्या सुट्टीची मजा घेण्यासाठी, पर्यटनासाठी. हे बघा इथे स्टॉल आहेत, इथे तुम्ही सकाळची न्याहारी वगैरे करू शकता, चहा वगैरे सर्व तुम्हाला मिळेल. आणि हा आहे दुसरा, तो तुम्हाला पुढे दिसतोय तो आहे वारेचा समुद्र किनारा. ते आपण पुढे जाऊ, तुम्हाला मी दाखवतो असतो. हा बघा, हा जो पुढे दिसतोय हा आहे वारेचा समुद्र किनारा आणि मागे होता तो आरेचा. कनेक्टिंग समुद्र किनारे असल्यामुळे ह्यांना बोलतात आरे वारेचा समुद्र किनारा. आणि थोडं आपण पुढे गेलो की आपण गणपतीपुळेला जातो. वाडाची बाग आहे इकडे बघा, नारळी पोपळीची झाडं. हे नेवरे काजीर भाटी गाव आहे आणि इकडे पण बघा सुंदर सुंदर झाडं वगैरे आहेत, नारळीची वगैरे, काजूची वगैरे खूप झाडं आहेत इकडे. काजीरभाटी बीच म्हणजे नियर बाय आहे गणपतीपुळे जवळ आहे इथून. आणि हा बघा हा समुद्र किनारा आहे काजीरभाटी. आणि हे सुरीची झाडं बघा किती छान वाटतात. गणपतीपुळेचा रस्ता म्हणजे हा कोस्टल रोडच आहे, आरे वारे छान वाटतंय बघा.
आणि हा रस्ता बघा काय जबरदस्त आहे, दोन्ही साईडनी कातल आहे. गणपतीपुळेला जो येत असेल पर्यटक त्याने आरे वारे मार्गे जावं. सुंदर असा निसर्ग तुम्हाला बघायला भेटेल. आणि आमची छोटी बघा गाणं बोलते इकडे, सुंदरी सुंदरी गाणं बोलत जाते. हे गाव आहे भंडारपुळे. हे बघा नारळाची झाडं बघा, तिथे तुम्हाला फक्त हापूस आंबे, काजू आणि नारळाची झाडं आणि सुपारीची झाडंच बघायला भेटणार. आणि इथे पण बघा दिव्यागरसारखे प्रत्येक ठिकाणी घरगुती खानावळ आहेत आणि तिथे उकडीचे मोदक भेटतात. आम्ही दिव्यागरला नेहमी जातो तर तिकडे उकडीचे मोदक खातो, इकडे पण तसंच आहे. आणि आम्ही उकडीचे मोदक खाऊच इकडे पण. आणि मित्रांनो आता आपल्याला गणपतीपुळेचा सुंदर देऊळ आणि समुद्रकिनारा दिसेल. खूप पर्यटक येतात इकडे गणपतीपुळेला. तर बघा तो दिसतोय तो समुद्र आहे गणपतीपुळेचा. तर आपण गणपतीपुळेला आलोय आता. हा गणपतीपुळेचा एंट्रन्स होता. गणपतीपुळेला मी नेहमीच येतो, पण मी नेहमी बाईक घेऊन येतो. त्यावेळेला आम्ही ऑटोने आलो आहे. बघा पर्यटक खूप आलेत आज, गर्दी आहे. मला वाटलेलं कारण की कोल्हापूर, सातारा, पुणे, बेळगाव या साईडने जास्त पर्यटक येतात इकडे. फायनली आपण देवळाच्या इथे आलो आहे आणि ही देवळाची कमान आहे. कमानमधून आपण एंट्रन्स करतो आतमध्ये. हे समोर जे दिसतंय ते देऊळ आहे. घ्या पुढे घ्या. समुद्रात काय होडी घेऊन बसणार? अरे वा. तर मित्रांनो इथे झाडं भेटतात फुलांची. आम्ही मुंबईला लास्ट टाइम घेतलेले दहिसरवरून. तर ताई वगैरे भेटली की तुम्हाला इथे पण फुलाची झाडं भेटतील छान वगैरे. बघा ही काहीतरी वेगळीच फुलाची झाडं आहेत. पूर्ण झाडच आहे. एक मेलिस्टोम आहे तर जांभळ्या कलरची फुलं. एक गणेश मंदार म्हणून आहे, कांचन म्हणतात. तिथे अलामेंड आहे. हे एक जोरा प्रकार. गुलाबामध्ये हा एकच कलर हा, आहे. हे अडिनियम बोन्साई मध्ये. आबोलीचं आहे. आबोली आहे ना, पिवळी आहे. हा पिवळी आबोली नाही आहे, केशरी आहे. पिवळ्याला घ्या ना आबोली. दोन्ही पण द्या, पिवळी आणि केशरी. कशी आहे मध्ये चिकल. हे बघा हा पिवळा आबोली मी पहिल्यांदा बघतोय. मी बाबा बघितले पिवळ्या बघितलं? आबोली. मग? आणि ही केशरी. आणि ही आहे केशरी आबोली. हां हां हां. आणि हा काय हा म्हणजे पाण्यामध्ये होतो का? वॉटर लिलीचा प्रकार. त्याला कमळ पण म्हणतात ना, वॉटर लिली. हां हां. ते नको आपल्याला. अजून कोणते फुलं आहेत? अजून वेगळे कुठल्या? नाही हे एवढंच. ते गोकर्ण आहे. कोणतं गोकर्ण? ते निळं. तुम्ही ते दिवशी दाखवलं ते? आपल्या इथे आहेत ना ते भीमाईचे इथे आहे बा. ही एक वेल असतो धमसनी म्हणून. हां. ते नॉर्मल आहे ते बघा. हे बघ गोकर्ण घेऊया. नको नको ना. हा हा कांचन ना. कांचन. हा घ्या. पण हे कांचन गणपतीला हे करतात. हो गणपतीला प्रिय. तो घ्या. फार मोठं होतं. कटिंग वगैरे केलं तरी चालतं. आणि संध्याकाळी त्याची फुलं काढली की ती फुलं टिकतात. म्हणजे कळ्या काढल्या जातात. हां, कारण ते संध्याकाळी फुलतो. हा आला मेंढा. हे तर वाढत जाताना काय एवढी फुले येतात ना. हो हो. कटिंग करत जायचं. मग घ्या तो. ते पण घालतात ना देवाला. चालतं तेव्हा. ते आपल्या गावाला फुलं येतात ती कुठली वेगळी? ती पुडा वेगळा. असा वेगळा असतो ना, असा एक फुल असतो तो प्रकार. ते पुडा.
हा तो व्हायला पाहिजे आपल्याला. तो नाही पुढा नाही. मग हा शेवंती वगैरे नाही. शेवंती नाही आणली नाही आणला हवी ती खरी पण आणलं नाही ना त्यांनी. ती थंडीमध्येच फुलतात ना शेवंती. काय हा घेताय की घेऊया कांचन. घ्या द्या एक द्या. कांचन. कांचन म्हणजे गणेश मंदार. ओके. जगतात नाही झाडं असे. हो आमच्या रायगडला जगतील ना. हो, असं हा तर हाय आपटा नाहीये. आपट्यासारखं. सारखंच प्रकार. हा आपट्याची पानं बारीक असतात हे मोठे असतात. आणि मोठी आहे. मी आपटाच समजले त्याला. आता झाडं वगैरे घेऊन झाली आहेत आणि आता ते काका रिक्षाले काका होते ना त्यांच्याबरोबरच आम्ही पाठवून दिली झाडं. कारण घेऊन फिरणार कुठे. आणि आता आम्ही 3-4 प्रकारची झाडं घेतले. 2 प्रकारचे आबोली आबोली. आणि तो एक कुठला झाड आहे एक सोनचाफा होता. सोनचाफा आणि एक शोपीसचा आहे. आणि तो एक दुसरा कुठला कमळ काय बोलले कांचन. कांचन हा झाड होता फुलांचा. तर आता आम्ही मंदिरात जातो. मंदिरात ॲक्च्युली अलाउड नाही आहे व्हिडिओ वगैरे बनवणं. तर आम्ही मोबाईल वगैरे काही घेऊन जात नाही आहोत तिकडे. व्हिडिओ काही काढू शकत नाहीत. तर आपण आजूबाजूचा परिसर दाखवूया आणि बाहेरून मंदिर दाखवूया आपण. चला तर मग इकडे पार्किंग वगैरे आहे. आणि हा गणपतीपुळेचा समुद्र किनारा. भरती आणि आज भरती आहे. हे बघा अथांग असा समुद्र किनारा. अरबी समुद्र आहे. ओटी घ्यायच्या ना. ओटी इथे भेटेल तर आम्ही ओटी घेतो आणि मग नंतर दर्शनाला जातो. सर्व मातीचे भांडी आहेत. गणपती बाप्पा वगैरे गणेश मूर्त्या पण आहेत. तर आता आम्ही इथे ओटी घ्यायला आलो आहे. आणि बघा बायकांची इकडे शॉपिंग पण चालू. नंतर येता ना का सर्व प्रकारचे आहेत. तर आता आम्ही ही ओटी घेतलेली आहे. चप्पल तिकडे ठेवायची ना काय. चप्पल हा तिकडेच काढूया ना. तिकडे स्टँड आहे ना. ओके. तिकडे स्टँड आहे तिथे. ओटी घेतली. आता बाप्पाच्या मंदिरामध्ये जातोय. ओटी घेऊन दर्शन वगैरे घेतो आणि मग येतो. मग तुमच्याकडे बोलू आपण. तर आता आम्ही इथे चप्पल काढतोय. लक्षात ठेवा कुठे ठिकाणी ठेवली ती. हो. आणि आम्ही आता चाललोय देवळा. मला तर आतमध्ये एकदम बालावट नाही पायाच्या व्हेरी गुड. तर मित्रांनो इकडे पाया पडून घेतात इंदुरमामांच्या. आणि नंतर मग आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ. आहे एंट्रन्स. तिथून आता आपली एंट्री होईल. ते काय सांगितलं. तर उंदीरमाच्या कानामध्ये संगे आपले ज्या काही इच्छा असतात त्या सांगितल्या जातात. तर इकडे बाप्पाच्या दर्शना घेण्याच्या आधी ते पाय धुवायचे असतात. तर आता सर्व आमच्या घरातले मेंबर चिल्लर पार्टी पाय वगैरे धुवून घेतात. इकडे पिण्याचं पाणी आहे थंड आणि साधं. मी पण पाय धुवून घेतो आता. तर मी पण आता पाय धुवून घेतलं. बाहेर गाड्या बघून मला असं वाटलेलं की खूप गर्दी आहे. पण देवळामध्ये काही एवढी गर्दी नाही आहे.
मला वाटतं 5 ते 10 मिनिटामध्ये दर्शन होईल. गणपती बाप्पा आतमध्ये ॲक्च्युली अलाउड नाही आहे मोबाईल वगैरे व्हिडिओ काढणं. आपण इथूनच बाप्पाचं दर्शन तुम्हाला घडवून देतो आहे. स्क्रीनमध्ये टी व्हीमध्ये पूजा चालली आहे बाप्पाची. गणपती बाप्पा मोरया. लाईनमध्ये सर्वजण उभे आहे. 10 ते 15 मिनिटं आपल्याला दर्शन भेटेल. हा मंदिराचा हॉल आहे बघा किती प्रशस्त आहे. मित्रांनो देवळात जाण्यापूर्वी बघा काय डेकोरेशन केलं त्यांनी गेटवरती. आतमध्ये अलाउड नाही आहे मोबाईल कॅमेरा वगैरे. आणि आता मी गाभाऱ्यामध्ये आलो. आणि आता मी ठेवून देते. तर आम्ही आता थोडा वेळ बंद करतो. तो देवळाच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो. एकदम सुंदर असं या देवळाचं बांधकाम आहे. आता आमचं जर दर्शन झालं आम्ही प्रसाद खातोय. आणि हा आहे फ्रंट साईड मंदिराची. इथून म्हणजे ॲक्च्युली तिकडून आम्ही जिथून गेलो तिथून आतमध्ये मंदिरामध्ये पाठवतात आणि बाहेर आपण इथून निघू शकतो. आम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो होतो थोडंसं आणि नंतर मग आता उठलो आणि बाहेर आलो आणि चटके भेटतात अक्षरशः पायाला ऊन. आणि आम्ही बीचवरती ॲक्च्युली भरती आहे. पॉसिबल झालं तर जातोय नाहीतर मग नाही जात आम्ही. बघूया कसं काय ते. लहान मुलं आहेत तर आम्ही रिस्क नाही घेऊ शकत. आणि एंट्री बघा किती भारी आहे गणपती बाप्पाची समोरचा बघा. आणि हा आजूबाजूचा परिसर पूर्ण मंदिराचा मस्त असं आहे. आपल्या नवरा माझा नवसाच्या मूवीचं शूटिंग इथेच झालं होतं या मंदिरामध्येच. बीच गणपतीपुळ्याचं. तरी आपण संध्याकाळच्या टायमाला फोटो वगैरे काढलेले ना मस्त. बघा आजूबाजूचा परिसर. वरती मागे मंदिराच्या मागे पूर्ण हिरवळ आहे बघा. आणि हे असं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. त्याच्यावरती बघा किती मस्त बारीक असं नक्षीकाम केलं आहे पूर्ण. जबरदस्त मंदिर आहे असं. आणि हे बघा प्रसाद वगैरे घेतले लाडू वगैरे ना. तिकडे आम्ही फोटो वगैरे पण काढले. थोडेफार फोटो ऊन होता त्याच्यामुळे फोटो नाही काढायला मिळाले. हे बघा मस्त असं बनवलं आहे. मस्त वाटतं. महाप्रसाद पण असतो इकडे पण यांचा टायमिंग आहे काहीतरी 1 वाजता वगैरे. तर आम्ही आता निघतोय. लेट जास्त करायचं नाही आहे आम्हाला पण. आता आम्ही बघतो सगळं थोडाफार काही सामान वगैरे घेतोय खरेदी करतोय थोडीफार. प्रसाद वगैरे काय ते लाडू वगैरे घेतलेत आणि आता मिठाई वगैरे काहीतरी घेऊ आणि मग निघू थोड्या वेळाने घरी जायला. ॲक्च्युली बीचवरती पाणी खूप आहे म्हणजे भरती आहे त्याच्यामुळे जाऊ नाही शकत. ते खातोय काहीतरी हॉटेल स्वातीमध्ये थोडंफार नाश्ता वगैरे. नाही नाही येतोय ते पण ठेव तिथेच. ते जा ते घेऊन तिथं खा थोडंफार खाते. पोरांना पण भूक लागली. ही बघा कसं करते. आणि शालू तुला भूक लागली आहे काय? सारा तू काय मागवतेस? तू काय तू काय तुम्ही काय मागवताय? तुम्ही काय मागवताय दादा? पुरी भाजी भाजी कसली आहे? तुला काय हवंय? बटाटा भाजी आहे पुरी भाजी. तुला हवंय काय बोल पटकन. वडापाव कुर्मापुरी द्या. 1 2 3 कुर्मापुरी आणि 1 थाळीपीठ. तुला काय हिला? एक वडापाव. वडापाव. तुम्ही काय मागवलंय? थाळीपीठ. खाके देखते कैसे. हे बघा खाते वडापाव. फक्त वरचं बेसन खाते आहे. भाजीकडे काढून ठेवली आहे. आणि इकडे ही कुर्मापुरी पुरी. ही पण कुर्मापुरी खाते आणि ही पण. आणि इकडे थाळीपीठ. आणि मी काहीच नाही. मला विचारायला काहीच नाही खायला. तू खाशील ना?
तर मित्रांनो आम्ही थोडंसं बीचवर जातो आहे. मुलं ऐकत नाहीत, बोलतात की आम्ही आतमध्ये खेळणार नाही, पण बीचवर जाऊया. मग त्यांना घेऊन आता बीचवरती चाललो आम्ही. आणि गणपती बाप्पाची आरती चालू झालं आहे. आणि हा आहे गणपतीपुळेचा बीच. आणि इथे बघा सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. बनाना राईड्स, स्पीड बोट, बनाना राईड्स नाही तिकडे गाडीतून जाणार. तर यांना गाडीवरती बसायचं आहे, ते मोटर आहे ना. आम्ही तर लास्ट टाइम हरिहरेश्वरला वगैरे बसलेलो, इथे गणपतीपुळेला पण बसलेलो. तर लहान पोरांची हाऊस असते, त्यांना बसू दे. सियानी हे दोघे चला या. तर दोघांना नंतर दुसऱ्या राईडला जाऊ ना. दोन्ही गाड्या आहेत, दोघांना बसव एका गाडीत. चल एक घ्यायची. सुंदराचे 100 आहेत आणि दोघांना काहीतरी 150 आहे. चौघांना 300 मध्ये आम्ही राईड करतो. डोक्यावर ओढणी ठेव तिच्या. चटका भेटतोय बा खाली तिला तिला सानवीला शार्वीला. बाय शार्वी. बघा इकडे स्पीड बोट वगैरे सगळ्या राईड आहेत आता गणपतीपुळेला. तुम्हाला गोव्याला जायची काही गरज नाही राईडसाठी. सगळ्या आपल्या कोकणामध्ये सर्व राईड चालू झाल्यात. जाऊया पण कुठे नाही सगळ्या राईड करून झाल्या आपण. मी कधी गेले? तू हे केली ना स्पीड बोट वगैरे? कधी केली आहे आपण हरिहरेश्वरला नाही केलं. हरिहरेश्वरला कधी केले? नाही हरिहरेश्वरला थोडी नव्हतं. मला उकडीचे मोदक खायचे होते, पण ह्या माणसाने मला खायला दिले नाही. जायचं आता उकडीचे मोदक खायचे. आणि हा माणूस माझ्या ना इन्साफी करते. मला ह्याच्यामध्ये जायचं आहे समुद्रामध्ये, पण हा माणूस मला नाही सोडत समुद्रात आहे. नाही जाऊ शकत. रिस्क आहे समुद्रामध्ये जे असं पाण्यामध्ये नाही, त्या ह्याच्यामध्ये बोटीने. बोटीवर नाही जायचं आता, नाही राईड करत नंतर. तसा एवढा ऊन आहे ना, दिमाग खराब झालाय. म्हणून तर बोलतोय पोरांना याच्यावरती बसायचं होतं, पण इथे आलो. राईड चांगलीच मोठी दिसते वाटतं. पोरांना याच्यामध्ये बसायचं होतं म्हणून आलो. आणि एकदम अशी ऊन आहे ना, डोकं तापायची वेळ आली पूर्ण. त्याच्यात आमची छोटी पण आली आहे. पडापडतं एक राईड कसं तरी घेतो आणि निघतो. तिथे बसलेले एवढी बेकार माणसं आहेत ना इकडे. इथे हे नारळ पाणीवाले वगैरे. आम्ही इथे बसलेलो तर पोरं उन्हातून तिथे खुर्च्यांवरती बसले होते. ते बोलतात की नाही फक्त नारळ पाणी घ्यायचं असेल तर बसू शकता म्हणून. बोला म्हणजे एवढं असं माणसं काय ते बोलतात, माणुसकी नावाची चीज नाही. इरिटेशन काय बोलणार. हे बघ आली सानू आणि सिया आलेली आहे. फोटो काढायची. फोटो सिया आलेली आमची शार्वी. इकडे या लोकांचा फोटो सेशन चालू आहे आणि मामाने घेतलं हिला उचलून. हे काय डोक्यावरती टाका तिथे जरा फोडणी. ऊन पण खूप आहे ना त्याच्यावर. असं नका असं काढा फोटो. चला निघूया इथून. तर आम्ही इकडे ते सगळं ठेवलेलं होतीचं सामान प्रसाद ठेवलेलं आहे. हे बघा आता कंटाळली. आता तिला चालत नाही यायचं कोथवड्यापर्यंत. थँक्यू. ठीक आहे. हे बघा उकडीचे मोदक आता आलेले आहेत. 6च होते त्यांच्याकडे बाकी. ते आता खाऊन घेतो. खायची खूप इच्छा होती. झोपेत झोप नाही, ऊन खूप बेकार. अगं ऊनकून झोपलेले आता झोपलेले. आणि आता सर्वजण आम्ही एक एक करून उकडीचा मोदक खाणार आहोत. 6च होते. आता जे काय आहे ते खाऊन निघतो मग आम्ही. तेवढा मोठा मोदक आणि हिला मोदक नाही खायला देणार आहे मी. तर मी तुला मोदक देणार नाही. मी तुला मोदक नाही देणार आहे. चांगलं आहे ना. थांब 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 गरम आहे. खूप मस्त अशी टेस्ट आहे मोदकाची. मस्त खातोय. आवडला? हे बघ मी कधीची खाते तोडून तोडून तोडून. तू का काढलंस? तू हा हा सिया खाते.
तानू कशी असते या कशी टेस्ट आहे? एका साईडला का बिचारचा दात तुटलाय थोडासा बाकी आहे तुटायचा म्हणून परेशान आहे. हे बघा इकडे गोळा वगैरे खात आहेत. मैं भी खा रही हूँ. दात दुखतं हिचा तरी खाते आहे. चांगलं आहे काय? गोड लागते ना. मंदिरातून निघालो आता गोळा वगैरे इकडे खातोय आणि नंतर मग रिक्षा वगैरे पकडू. बघूया कुठून भेटते ते ऑटो वगैरे. इथे ॲक्च्युली ऑटो स्टँड आहे तिथे पुढे. तर बघूया तिथून मिळाली तर रिक्षा आणि मग रिक्षाने आपण घरी जाऊया. आणि छोटीला तिकडे ठेवली आहे. मामाच घेऊन गेला आहे कारण सर्दी वगैरे होईल तिला म्हणून तिला दुसऱ्या ठिकाणी उभं केलं आहे काहीतरी बहाणे देऊन तिला. आणि आम्ही आता खातो वगैरे आणि निघतो इथून.